आपल्याला हेल्दी पण खायचं असतं आणि बाहेरचं पण खायचं असतं, पण बाहेरचं खाणं व्यवस्थित नसतं. बाहेर आपण बेकरीवरून खारी वगैरे आणतो, ती काही तेवढी व्यवस्थित नसते बनवलेली. त्याची प्रोसेस पण खूप वेगळी असते. आणि आज आपण घरी बनवणार आहोत, ट्राय करणार आहोत. घरीच गव्हाच्या पिठाची करणार आहोत. मैदा वगैरे मी यूज नाही करणार आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडासा ओवा ॲड केलेला आहे, थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. ह्याचं छान आपण कणिक मळून घ्यायचं. पूर्ण पातळ नाही बनवायचं, जसं आपण चपात्यासाठी करतो तसं नाही, थोडंसं घट्ट ठेवायचं ते. आणि त्याला मग आपण 5 मिनटं असं व्यवस्थित मळल्याच्या नंतर, आता माझं मळून झालेलं आहे, त्याला आपण 5 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचे. पूर्ण नरम नाही करायचं, थोडंसं घट्ट ठेवायचं. थोडंसं रेस्ट करायचं, 5 मिनटं ठेवलं की बनून जातं ते. मग तसंच ठेवून द्यायचं झाकून. आणि नंतर मग आता आपल्याला पुढची प्रोसेस करण्यासाठी त्याला थोडंसं वेळ द्यावा लागणार आहे. 5 मिनटं झाकून ठेवायचं. आणि नंतर मग थोडंसं एका वाटीमध्ये मी तूप घेतलेलं आहे. अर्धी वाटीच्या जवळपास तूप आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे मैदा घालणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ पण ॲड करू शकता, पण ते छान क्रिस्पी व्हावे म्हणून मी त्याच्यात थोडासा मैदा ॲड केलेला आहे. आणि जे कणिक मी मळून ठेवलं होतं, ते कणिक मी आता व्यवस्थित कट करून घेणार आहे. म्हणजे त्याचे 5-6 असे गोळे करणार आहे. त्यानं छान लेअर पडतात. आणि मग व्यवस्थित एक एक गोळा मी व्यवस्थित गोल करून घेतला आहे. जशा आकाराची तुम्हाला हवे, थोडीशी पातळ लाटायची आहे पोळी आपल्याला, जास्त जाड नाही ठेवायची. आणि जाड ठेवली की मग व्यवस्थित लेअर नाही पडत आणि व्यवस्थित खारी फुगत नाही. त्याच्यामध्ये मी सोडा वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे. आता व्यवस्थित लाटून घ्यायचं. तसं तर पीठ वगैरे टाकायची गरज नाही. तुम्हाला जर वाटत असेल की थोडंसं पीठ वगैरे टाकायचं, खाली जर चिटकत वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकता. मी व्यवस्थित अशीच किचनवरच लाटून घेतलेली आहे, कारण त्याला खूप वेळ लागतो. पोळपाट वगैरेवर नाही होत लवकर. मग आता सगळ्या पोळ्या मी व्यवस्थित लाटून घेतलेल्या आहेत. आता मस्त खाली पीठ टाकायचं आणि एक एक लेअर आपल्याला करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी जे मिश्रण केलेलं आहे ते त्या चपातीवर लावून घ्यायचं. हाताने छान स्प्रेड करून घ्यायचं, पसरून घ्यायचं व्यवस्थित. आणि मग आपल्याला जो आपण चपात्या केलेल्या आहेत, एक एक लेअर लावत राहायचा आणि एक एक लेअरवर ते तूप आणि ते जे केलेलं आहे मिश्रण ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. जेवढ्या तुम्ही पोळ्या बनवलेल्या आहेत त्याच्यावर सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं. आता हे रेडी आहे. त्याला सगळीकडून गोल जसं आहे तसं प्रेस करून घ्यायचं दोन्ही साईडनं. आणि हलक्या हाताने लाटण्याने थोडंसं लाटायचं, जास्त प्रेस नाही द्यायचं. हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं. आणि नंतर मग आपण कट करून घ्यायचे, जशा आकाराची तुम्हाला खारी हवी आहे. रेग्युलर जी असती तशी पण तुम्ही बनवू शकता आणि तुम्ही त्याला थोडंसं फोल्ड वगैरे पण करू शकता. तर मी दोन्ही प्रकारे ट्राय करणार आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान लेअर पडलेले आहेत, कारण माझे 6 किंवा 7 गोळे झाले होते कणिक मळलेलं होतं त्याचे. मी त्याला थोडंसं असं रोटेट करून त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे असे आकार बनवून घेतले आहेत, छान दिसावे म्हणून. अशा प्रकारे झालेलं आहे. असे आकार केलेले आहेत मी. जसं आपण बाहेर रेडीमेड खारी आणतो त्याचे असे आकार असतात, त्यानुसार आता जसं मला घरी ट्राय करता येईल तसं मी केलेलं आहे. कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता त्याच्यात मस्तपैकी तेल टाकायचं. तेल भरपूर टाकायचं. आपल्याला त्याला छान डीप फ्राय करायचं आहे. तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. आता तेल व्यवस्थित तापलेलं आहे. जी खारी तुम्ही बनवून घेतलेली आहे, ती खारी त्याच्यात एक एक करून ॲड करायची. आणि जेव्हा तुम्ही तेल तापायला ठेवता तेव्हा गॅस फुल ठेवायचा आणि जेव्हा तुम्ही त्याच्यात खारी टाकताल तेव्हा ते गॅस थोडासा मीडियम ठेवायचा. म्हणजे काय होतं की खारी जी आपली असते, आता बघू शकता तुम्ही तिच्या लेयर सुटायला चालू झालेले आहेत. थोडंसं कमी गॅस ठेवायचा आणि कमी गॅस ठेवल्यावर काय होतं, पूर्ण आतपर्यंत ते छान फ्राय होतं. तुम्ही बघू शकता आता किती छान लेयर पडायला लागलेले आहेत. आता त्याला छान थोडंसं कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं. व्यवस्थित तळून झालं, जास्त लाल नाही होऊ द्यायचं, त्याचा कलर अजून चेंज होणार आहे. आता बघा ही अशी रेडी आहे. आपली खारी रेडी आहे, घरी बनवलेली आहे, हेल्दी आहे. कशी वाटली नक्की सांगा. छान क्रिस्पी झालेली आहे. लेयर बघू शकता तुम्ही. फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे.